नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचं चौथं प्रकरण समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने अभ्यासत आहोत। या प्रकरणात मागील व्हिडिओमध्ये आपण वस्तुनिष्ठ प्रश्न आणि काही लघुत्तरी प्रश्नांचा अभ्यास केला। यामध्ये चूक की बरोबर, त्याचबरोबर गटात न बसणारा शब्द ओळखा, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा आणि दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। असे काही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे व लघुत्तरी स्वरूपाचे काही प्रश्न आपण अभ्यासले। आज आता आपल्याला पुढील प्रश्न पाहायचे आहे। पुढचा प्रश्न आहे सहसंबंध स्पष्ट करा। सहसंबंध स्पष्ट करणाऱ्या या प्रश्नासाठी 3 गुण प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नासाठी असतात। 2 प्रश्न सोडवायचे असतात। या ठिकाणी राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एका प्रश्नासाठी 3 गुण। या ठिकाणी राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाही, म्हणजे सुसंगत आहे, एकमेकांमध्ये त्यांची गुंफण झालेली आहे, तरच राष्ट्रीय एकता निर्माण होईल। म्हणजे प्रादेशिक प्रश्न यांचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल। भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल। राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारली। प्रादेशिक अस्मिता ज्या आहे त्यांना देशाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये स्थान मिळावं म्हणून संघराज्यात्मक व्यवस्था स्वीकारली। संपूर्ण देशासाठी एक सरकार आणि प्रत्येक घटक राज्यासाठी एक सरकार, प्रत्येक घटक राज्यासाठी राज्य सरकार, आणि मग ते राज्य सरकार त्या राज्यासाठी ज्या आवश्यक सोयीसुविधा आहे त्या निर्माण करेल। तिथली भाषा, म्हणजे ते जी विविधता आहे त्या विविधतेचा ते विचार करेल आणि राष्ट्रीय पातळीवर त्याचा सन्मान केला जाईल। म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठीच भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे। प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावर पुनर्रचना करण्यात आलेली आहे। प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी मग प्रत्येक प्रदेशाची भाषा वेगळी आहे, त्या भाषेला राजकीय दर्जा प्राप्त झाला पाहिजे, त्या भाषेतूनच तिथला कारभार, शिक्षण सर्व काही चाललं पाहिजे, आणि म्हणून भाषावार प्रांत रचना निर्माण करण्यात आली। उदाहरणार्थ मुंबई राज्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात यांचं मिळून एक राज्य होतं मुंबई राज्यात। गुजरातींची गुजराती भाषा आणि महाराष्ट्रीयन लोकांची मराठी भाषा यांच्यात वाद झाले, तेव्हा 1 मे 1960 रोजी भारत सरकारने त्यातून मार्ग काढला आणि भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती केली। गुजराती भाषिकांसाठी गुजरात राज्य निर्माण केलं, तर मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्य निर्माण केलं आणि शांततेच्या मार्गाने तो प्रश्न सोडवला। असं राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे। देशाच्या प्रमुख भाषांमध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे। त्यापैकी कोणत्याही भाषेत राज्य कारभार करण्याची मुभा देण्यात आलेली आहे। म्हणजे जवळजवळ प्रत्येक राज्यासाठी त्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे आणि एकूण अशा 22 भाषा आहे की त्यापैकी कोणत्याही भाषेमध्ये तुम्हाला राज्य कारभार करता येईल अशी मुभा दिली आणि राष्ट्रीय एकता निर्माण करण्यात
भारत प्रयत्नशील म्हणजे यशस्वी ठरला. आणि म्हणून लक्षात घ्या, प्रश्न काय आहे? संबंध स्पष्ट करायचा आहे. सहसंबंध, राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. म्हणजे प्रादेशिक अस्मिता जोपासतच त्यांचा स्वीकार करतच राष्ट्रीय एकता निर्माण करण्याचा प्रयत्न भारताने केलेला आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळे राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याच्यासाठी या विविधतेने नटलेल्या देशात भारताने संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारली. त्यामुळे एकता निर्माण झाली. भाषावार पुनर्रचना निर्माण करून राज्यांची निर्मिती केली. प्रादेशिक अस्मिताही जोपासलीने राष्ट्रीय एकता निर्माण केली. वेगवेगळ्या भाषा ज्या आहे राज्यांच्या, त्यांना राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आणि त्यातून कारभार पाहू लागले. आणि त्याचा परिणाम असा झाला की एकता निर्माण झाली. इथंच सहसंबंध येतो. प्रादेशिक अस्मिता आणि राष्ट्रीय एकता निर्माण करण्यात आलेली आहे. त्या पुढचा जो प्रश्न आहे तो आपण प्रश्न 6वा घेतलेला आहे. आपले मत नोंदवा. साधारणपणे 20 ते 25 शब्दामध्ये, 20 ते 30 शब्दात आपलं मत नोंदवायचं असतं. हे मत नोंदवत असताना सकारात्मक असावं, कारण या प्रश्नाला प्रश्नपत्रिकेत मार्क मिळतातच. प्रत्येक 2 प्रश्न दिलेले, 2 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येकी 4-4 गुण असतात. म्हणजे एक प्रश्न 4 गुणांसाठी असतो. 4 गुणांसाठी प्रश्न सोडवत असताना दिलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने उत्तर लिहायचं. आणि त्याचा परिणाम असा होतो की प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रश्नाला आपल्याला मार्क चांगले मिळतात. इथं प्रश्न आपले मत नोंदवा. प्रश्न दिला आहे, राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य यांची गरज असते. शांतता आणि स्थैर्य यांची गरज असते. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य यांची गरज असते. शांतता आणि स्थिर असेल तर साहजिकच देशाचा विकास होतो आणि देशाचा विकास झाला म्हणजे प्रगती होते. या विधानाशी मी सहमत आहे. कारण कामगार आणि विद्यार्थी वर्गाची आंदोलने, शेतकऱ्यांचे लढे, जातीय दंगली आणि जाती हिंसाचारामुळे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते. जर आंदोलनं, लढे, दंगली सुरू असतील, हिंसाचार सुरू असेल तर अराजकता निर्माण होतं, तशी परिस्थिती निर्माण होते. या समस्या किंवा आंदोलने आटोक्यात आणण्यासाठी शासनाला वेळ द्यावा लागतो. शासनाचा वेळ खर्ची पडतो. या समस्या सोडवण्यासाठीच शासनाला लक्ष द्यावं लागते. तसेच आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. आंदोलन होतं तेव्हा सार्वजनिक मालमत्ता जी आहे ती नासधूस होते. त्याने देशाची, प्रदेशाची अधोगती होते. दुर्मिळ असलेली साधन संपत्ती अनुत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते. जिथं नको त्या ठिकाणी खर्च वाढवावा लागतो. दुर्मिळ असलेली साधन संपत्ती अनुत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो. प्रगती होणारच नाही. राष्ट्राची प्रगती थांबते. नको तिथं खर्च करावा लागतो. विकास कामांवर खर्च करण्याऐवजी हिंसाचार, दंगली, लढे हे आवरण्यात आणि त्यांच्या समजुती काढण्याचाच राष्ट्राचा वेळ वाया जातो. खर्चही करावा लागतो आणि त्यामुळे राष्ट्राची प्रगती थांबते. देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशात शांतता, स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल. शांतता आणि स्थैर्य निर्माण झाल्याशिवाय, शांततेचा स्वीकार केल्याशिवाय, स्थिरता निर्माण झाल्याशिवाय राष्ट्राची प्रगती होणारच नाही. कारण कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी शांतता, स्थिरता, सामंजस्य हे आवश्यक आहे, तरच प्रगती होईल. अशा पद्धतीने आपले मत आपल्याला नोंदवता येईल. आणि आपले मत नोंदवण्यासाठी 4 गुणांचा प्रश्न, 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जात असतो.
त्यानंतर आता आपल्याला पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, थोडक्यात उत्तरे द्या. थोडक्यात उत्तरे देण्यासाठीचा प्रश्न जो आहे तो 5 गुण, प्रत्येक प्रश्नासाठी 5 गुण आहे. 2 प्रश्न सोडवायचे असतात प्रश्नपत्रिकेमध्ये. हा प्रश्न 5 गुणांसाठी म्हणजे 10 गुणांना असतो. या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. भारतातील डाव्यांचा उग्रवाद हा एक प्रश्न आहे. भारतातील डाव्यांचा उग्रवाद हा एक प्रश्न आहे. आणि त्यानंतर जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद हा एक प्रश्न आहे. 2 प्रश्न इथं घेतलेले आहेत, ते आपण पुढील तासाला पाहू.